Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on process costing. In this example, we are going to see the accounting treatment of normal loss and abnormal loss. In the previous lecture, we have seen the accounting treatment of normal loss, and now in this lecture we are going to see how the normal loss as well as abnormal loss are given effects in the process costing. This is example number 4. Read the example carefully. Rajesh Limited provides you the following information. Means here the name of the company is Rajesh Limited. Okay, and information is given over here. See first point. First point is units introduced 10,000 units. आपल्याला माहिती दिली आहे की किती युनिट्स आपण इंट्रोड्यूस केलेत, किती वस्तू तयार करायला घेतलेल्या आहेत, तर एकूण 10,000 वस्तू ह्या आपण तयार करायला घेतलेल्या आहेत. दिस इज फर्स्ट. इन सेकंड पॉइंट, टोटल कॉस्ट इनकर्ड. एकूण किती खर्च आला? टोटल खर्च. मटेरियल 40,000, लेबर 17,700 अँड ओव्हरहेड्स इज 8,250. दिस इज टोटल कॉस्ट. प्रोसेसिंग करण्यासाठी एकूण खर्च मटेरियलचा 40,000 रुपये, लेबरचा 17,700 आणि ओव्हरहेडचा खर्च आला आहे 8,250. दिस इज सेकंड पॉईंट. देन द थर्ड पॉईंट इज नॉर्मल लॉस. इट इज 8% ऑफ युनिट्स इंट्रोड्यूस्ड. ओके, आपण बघा एक्झाम्पलमध्ये फर्स्ट पॉईंटला सांगितलं आहे किती वस्तू करायला घेतल्यात आपण. युनिट्स इंट्रोड्यूस्ड किती आहेत? तर युनिट्स इंट्रोड्यूस्ड आहेत 10,000. त्या 10,000च्या 8%. मग 10,000च्या 8% किती येतं? तर 10,000च्या 8% म्हणजे येतं 800. बरोबर. सो 800 इज द नॉर्मल लॉस. ओके, दिस इज नॉर्मल लॉस 8% ऑफ युनिट्स इंट्रोड्यूस्ड. दिस इज पॉईंट नंबर 3. देन नेक्स्ट पॉईंट, फोर्थ पॉईंट इज युनिट्स कंप्लीटेड. आपण वस्तू तयार करायला घेतल्या होत्या 10,000, त्यापैकी कंप्लीट किती झाल्या? तर कंप्लीट झाल्या 7,900. कंप्लीट झाल्या म्हणजे त्याच्यावरती मटेरियलचा खर्च 100%, लेबरचा खर्च 100% आणि ओव्हरहेडचा खर्चसुद्धा 100% झाला असणार, कारण त्या वस्तू कंप्लीट आहेत. कंप्लीट वस्तू किती आहेत? तर 7,900. देन नेक्स्ट, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग म्हणजे महिन्याच्या शेवटी. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे त्या वस्तूंवरती काम चालू आहे, म्हणजे त्या वस्तू अजून अपूर्ण आहेत, इनकम्प्लीट आहेत. अशा वस्तू किती आहेत? तर त्या वस्तू आहेत 900. ओके, दिस इज क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस. त्याच्यावरती काम चालू आहे. वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे म्हणजे थोडंफार काम झालं आहे, थोडंफार काम हे बाकी आहे. ओके, दिस इज पॉईंट नंबर 5. नेक्स्ट पॉईंट, स्क्रॅप रिअलाइज्ड ॲट द रेट ₹4 पर युनिट. ओके, आपण ज्या खराब झालेल्या वस्तू आहेत त्या किती रुपयाला विकल्या? तर ₹4 पर युनिट प्रमाणे त्या स्क्रॅपमध्ये विकल्या, भंगारामध्ये विकल्या. किती रुपयाप्रमाणे? एक वस्तू विकली ₹4. आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे स्क्रॅपमध्ये काय विकलं जातं? तर ज्या खराब झालेल्या नॉर्मल लॉसच्या वस्तू आहेत, नॉर्मल लॉस. आणि मगाशी आपण नॉर्मल लॉस कॅल्क्युलेट केला आहे. किती आला आहे तो? तर 800 युनिट्स. 800 वस्तू ₹4 प्रमाणे विकल्या. मग 800 गुणिले 4 म्हणजे आपल्याला किती रुपये मिळाले असणार आहेत? तर 3,200 रुपये आपल्याला मिळाले असणार. नेहमी लक्षात ठेवा की स्क्रॅपमध्ये काय विकलं जातं? तर जे नॉर्मल लॉसच्या वस्तू आहेत. आपला नॉर्मल लॉस आपण मगाशीच कॅल्क्युलेट केला आहे की तो 800 वस्तूंचा आहे, आणि त्या वस्तू 800 वस्तू ₹4 पर युनिट प्रमाणे विकल्या. एक वस्तू ₹4. मग 800 वस्तू विकून किती रुपये मिळाले? 800 गुणिले 4 म्हणजे पैसे मिळाले असणार आहेत 3,200. दिस इज पॉईंट नंबर 6. देन लास्ट, सेकंड लास्ट, नेक्स्ट पॉईंट इज पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. ओके, जो क्लोजिंग स्टॉक आहे. ओके, क्लोजिंग स्टॉक बघा किती दिला आहे. क्लोजिंग WIP किती आहे? तर तो 900 वस्तूंचा आहे. ह्या 900 वस्तू अपूर्ण आहेत. त्याच्यावरती किती % काम झालं आहे? पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन म्हणजे किती टक्के काम झालं आहे? तर मटेरियलचं 100%, लेबर 70% आणि ओव्हरहेडचं किती झाले? तर 30% एवढं काम झालेलं आहे. हा पॉईंट नंबर 7 आहे. अँड लास्ट पॉईंट नंबर 8, पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ स्क्रॅप्ड युनिट्स इंटू ब्रॅकेट ॲबनॉर्मल लॉस. एक्झाम्पलमध्ये ॲबनॉर्मल लॉस आहे म्हणजे आपल्या वस्तू जादा खराब झाल्या, नॉर्मल लॉसपेक्षा जास्त वस्तू खराब झाल्या, त्याला आपण ॲबनॉर्मल लॉस असं म्हणतो. त्या ज्या वस्तू खराब झाल्या ॲबनॉर्मल लॉसच्या, त्या वस्तूंवरती किती % काम झालं होतं? पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन किती टक्के काम झालं होतं? मटेरियल 100%, लेबर 80% आणि ओव्हरहेडचा खर्च झाला होता 20%. एवढं काम झालं होतं आणि नंतर त्या वस्तू आपल्याला
विकाव्या लागल्या, स्क्रॅप कराव्या लागला. एवढं 100%, 80% आणि 20% एवढं काम झालेलं होतं. आता या एक्झाम्पलमध्ये हा पॉईंट फर्स्ट टाईम आलेला आहे. आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये फक्त क्लोजिंग स्टॉकचं आपल्याला पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन देत होते. जो क्लोजिंग स्टॉक आहे, महिन्याच्या अखेरीचा स्टॉक, तो किती टक्के काम झालं आहे, पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन किती टक्के त्याच्यावर काम झालं आहे, एवढंच फक्त दिलं जात होतं. परंतु या एक्झाम्पलमध्ये इथं बघा पॉईंट नंबर 8मध्ये हे सुद्धा दिलं आहे की ज्या स्क्रॅपमध्ये वस्तू आपण द्याव्या लागल्या, ज्या ॲबनॉर्मल लॉसच्या वस्तू आहेत, त्याचं किती % काम झालं होतं ते दिलं आहे. 100%, 80% आणि 20% एवढं % काम झालेलं होतं आणि नंतर त्या वस्तू आपल्याला स्क्रॅप कराव्या लागला. हे ह्या एक्झाम्पलमध्ये नवीन पॉईंट दिलेले आहे. आणि खाली सांगितले आहे प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आणि प्रोसेस अकाउंट. आता हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागेल की नॉर्मल लॉस किती. ॲक्च्युली नॉर्मल लॉस आपण मगाशीच फाइंड आउट केला आहे, पण नॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल लॉस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट तयार करायची असते. म्हणून पहिली वर्किंग नोट तयार केली, वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस अँड ॲबनॉर्मल लॉस. आता ही वर्किंग नोट तयार कशी करायची, तर सुरुवातीला घ्यायचे युनिट्स इंट्रोड्युस्ड, म्हणजे आपण किती वस्तू तयार करायला घेतल्या. बघा फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितलं आहे आपण किती वस्तू तयार करायला घेतल्या, तर 10,000. म्हणून सुरुवातीला लिहिलं मटेरियल इंट्रोड्युस्ड म्हणजेच युनिट्स इंट्रोड्युस्ड, ते किती आहेत 10,000. आपण 10,000 वस्तू तयार करायला घेतल्या. आता 10,000 वस्तू तयार करायला घेतल्या, त्यातनं नॉर्मली लॉस किती होतो, तर त्यांनी सांगितलं नॉर्मल लॉस होतो 8% ऑफ युनिट्स इंट्रोड्युस्ड. जेवढ्या वस्तू आपण करायला घेतो त्याच्या 8% एवढा आपल्याला नॉर्मल लॉस होतो, असं आपल्याला त्यांनी पॉईंट नंबर किती बघा पॉईंट नंबर 3मध्ये सांगितलेलं आहे की 8% एवढा नॉर्मल लॉस होतो. कशाच्या, युनिट्स इंट्रोड्युस्डच्या. हा लॉस आहे, लॉसमुळे उत्पादन कमी होतं म्हणून ते लेस केलं, लेस नॉर्मल लॉस ॲट द रेट 8% ऑफ इनपुटच्या मटेरियल इंट्रोड्युस्डच्या. मग मटेरियल इंट्रोड्युस्ड 10,000 आहे, त्याच्या 8% म्हणजे नॉर्मल लॉस किती, तर 800. तेवढं वजा केलं, वजा बाकी किती आली, तर 9,200. म्हणजे तयार करायला घेतल्या 10,000 वस्तू, त्यापैकी 800 खराब होतात, म्हणजे ॲटलिस्ट 9,200 तरी उत्पादन झालं पाहिजे. हे झालं एक्सपेक्टेड प्रोडक्शन. एवढं तरी उत्पादन झालं पाहिजे, त्याला एक्सपेक्टेड प्रोडक्शन म्हणजे अपेक्षित उत्पादन असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण नॉर्मल लॉस किती शोधून काढला आहे, तर 800 वस्तू. हे एक्सपेक्टेड प्रोडक्शन आहे किती, 9,200. एक्सपेक्टेड प्रोडक्शनचं कंपॅरिझन केलं जातं ॲक्च्युअल प्रोडक्शन बरोबर. अपेक्षा आहे 9,200 उत्पादन होईल, ॲक्च्युअल किती झालं आहे बघा एक्झाम्पलमध्ये, तर बघा इथे सांगितले आपण कंप्लीट वस्तू किती केल्या, 7,900. आणि महिन्याच्या शेवटी इनकम्प्लीट किती आहेत, तर 900. मग ह्या दोन्हींची बेरीज बघा, ॲक्च्युअल प्रोडक्शन 7,900 कम्प्लिटेड आणि 900 इनकम्प्लिटेड क्लोजिंग WIP, ह्या दोन्हींची बेरीज किती आली, तर 8,800. म्हणजे बघा ॲक्च्युअल प्रोडक्शन किती आहे, 7,900 वस्तू कंप्लीट केल्या, 900 वस्तू अपूर्ण आहेत, म्हणजे एकूण प्रोडक्शन किती आहे, तर 8,800. 7,900 कंप्लीट झालेले आहेत आणि 900 वस्तूंवरती काम चालू आहे, म्हणजे त्या पण हळूहळू कंप्लीट होतील. असं आपलं ॲक्च्युअल प्रोडक्शन आहे 8,800. आता एक्सपेक्टेड होतं 9,200 उत्पादन होईल, पण ॲक्च्युअलमध्ये उत्पादन झालं 8,800. म्हणजे ॲक्च्युअल प्रोडक्शन हे कमी आहे. ॲक्च्युअल प्रोडक्शन इज लेस दॅन द एक्सपेक्टेड प्रोडक्शन, सो इट इज अवर लॉस. अपेक्षित उत्पादन 9,200 होतं, पण ॲक्च्युअलमध्ये उत्पादन कमी झालं, 8,800 झालं. त्यामुळे उत्पादन कितीनं कमी झालं आहे, तर 400नं उत्पादन कमी झालं. उत्पादन कमी झालं म्हणजे हा लॉस आहे. लॉस 2 प्रकारचे, एक असतो नॉर्मल लॉस, तो वरती झालेला आहे. त्यामुळे हा कोणता लॉस असणार आहे, तर ॲबनॉर्मल लॉस. त्यामुळं ॲबनॉर्मल लॉस कधी होतो, व्हेन द ॲक्च्युअल प्रोडक्शन इज लेस दॅन द एक्सपेक्टेड प्रोडक्शन. ज्या वेळेला ॲक्च्युअल उत्पादन हे एक्सपेक्टेडपेक्षा अपेक्षेपेक्षा कमी असतं, त्यावेळेला ॲबनॉर्मल लॉस होतो. त्यामुळं हे जे काय वर्किंग नोट आहे याच्यावरून आपण 2 फिगर्स फाइंड आउट केल्या. पहिल्यांदा आपण नॉर्मल लॉस फाइंड आउट केला, नॉर्मल लॉस आहे 800 वस्तू आणि ॲबनॉर्मल लॉस किती आहे, तर 400 वस्तू. हे फाइंड आउट करण्यासाठी ही वर्किंग नोट तयार केली जाते. नॉर्मल लॉस 800 आणि ॲबनॉर्मल लॉस 400. आता आपण सोल्युशन बघूया. पहिल्यांदा आपल्याला काय तयार करायचं आहे, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. पहिल्यांदा कंपनीचं नाव लिहिलं राजेश लिमिटेड, खाली स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. फॉर्मॅट तोच आहे, पहिला कॉलम युनिट्स, इनपुट युनिट्स, सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स, थर्ड कॉलम आउटपुट युनिट्स,
फोर्थ कॉलम मटेरियल, फिफ्थ कॉलम लेबर अँड लास्ट कॉलम इज ओव्हरहेड. मटेरियल असेल, लेबर असेल, ओव्हरहेड ह्या प्रत्येक कॉलमचे दोन भाग. पहिला कॉलम पर्सेंटेज इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, पर्सेंटेज इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, पर्सेंटेज आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. ओके, फॉर्मॅटमध्ये काही बदल नाही आहे. आता इनपुट कॉलममध्ये काय लिहायचं तर आपण बघा एक्झाम्पलच्या पहिल्याच वाक्यात सांगितले किती वस्तू तयार करायला घेतल्यात तर 10,000. म्हणून इनपुट कॉलममध्ये लिहायचं इनपुट क्वांटिटीमध्ये 10,000. ओके, एवढ्या वस्तू तयार करायला घेतल्या. आता 10,000 वस्तू तयार करायला घेतल्या, त्याचं काय झालं तर ह्या 10,000पैकी बघा पॉईंट नंबर 4 वाचा. युनिट्स कंप्लीटेड, किती वस्तू पूर्ण केल्या आपण तर 7,900. मग बघा तेच वाक्य लिहिले युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कंप्लीटेड, किती 7,900 वस्तू आपण पूर्ण केल्या, म्हणून आउटपुटमध्ये लिहिलं 7,900. आता ह्या वस्तू पूर्ण केल्या म्हणजे त्याचं मटेरियलचं काम 100%, लेबरचं काम 100% आणि ओव्हरहेडचं काम 100% झालं असणार. म्हणून पर्सेंटेज कॉलममध्ये 100%, 100%, 100% लिहिलं. आता इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कसं फाइंड आउट करायचं, जे आउटपुट आहे ज्याला सर्कल केलेलं आहे त्याला ह्या पर्सेंटेजनं गुणा. 7,900च्या 100% किती येतं 7,900. पुन्हा हे जे आउटपुट आहे त्याला पर्सेंटेजनं गुणा, किती उत्तर येतं 7,900. पुन्हा हे जे आउटपुट आहे त्याला ह्या पर्सेंटेजनं गुणाकार करायचा, उत्तर किती आलं तर 7,900. त्यामुळं आपलं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हे किती आलं बघा तर मटेरियलचं आले 7,900, लेबरचं आले 7,900 आणि ओव्हरहेडचं पण किती आलं तर 7,900. हे झालं फर्स्ट. एकूण वस्तू आपण तयार करायला घेतलेल्या 10,000, 10,000पैकी 7,900 वस्तू पूर्ण झाल्या. पुढं काय सांगितलं बघा त्याच्याच पुढचा पॉईंट क्लोजिंग WIP, महिन्याच्या अखेरीला अपूर्ण वस्तू किती आहेत तर त्या 900 आहेत. म्हणून सेकंड पॉईंट लिहिला बघा इथं. सेकंड पॉईंट क्लोजिंग WIP वस्तू किती 900. आता या वस्तू अपूर्ण आहेत मग त्याच्यावर किती टक्के काम झालं आहे बघा इथं एक्झाम्पलमध्ये शेवटचा पॉईंटमध्ये दिलं आहे पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे क्लोजिंग WIP किती पर्सेंटेज काम झाले बघा 100, 70 आणि 30%. बघा मग तिथं तेच दिले का पर्सेंटेजमध्ये 100, 70 आणि 30. आता फक्त काय करायचं जे आउटपुट आहे आपलं 900 त्या 900ला ह्या पर्सेंटेजनं गुणा. 900 गुणिले 100% किती येणार आहे 900. बरोबर, हे मटेरियलचं झालं. आता 900 हे क्वांटिटी आहे त्याला 70% गुणा. 900 गुणिले 70% किती आलं तर 630. पुन्हा हे जे 900 आहे त्याला ह्या 30% गुणा. 900 गुणिले 30% किती आलं तर 270. त्यामुळे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन जे आहे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं, जे आउटपुट आहे त्या आउटपुटला ह्या पर्सेंटेजनं गुणायचं आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन मिळेल. हे जे आउटपुट आहे त्याला पर्सेंटेजनं गुणायचं आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन मिळतं. हे जे आउटपुट आहे त्याला ह्या पर्सेंटेजनं गुणाकार केलं की आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन मिळतं. ओके, त्यामुळे इथं आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती फाइंड आउट केलं बघा. मगाशी मटेरियल चाललेलं 7,900, इथं 7,900 आणि हे 7,900. आत्ता किती आलं आहे क्लोजिंग WIP मध्ये मटेरियलचं 900, हे 630 आणि हे 270. बघा एक्झाम्पलमध्ये आपण 10,000 वस्तू बनवायला घेतलेल्या त्यापैकी 7,900 तयार झाल्या, 900 अपूर्ण आहेत. त्याचबरोबर अजून काय झालं आहे एक्झाम्पलमध्ये आपण हे दोन फाइंड आउट केले की नॉर्मल लॉस किती वस्तूंचं झालं आहे तर 800. म्हणून लिहिलं आहे पुढचा पॉईंट नॉर्मल लॉस क्वांटिटी 800. बरोबर, फक्त आउटपुटमध्ये क्वांटिटी लिहायची 800, बाकी सर्व कॉलममध्ये डॅश डॅश डॅश. नॉर्मल लॉसचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कॅल्क्युलेट केलं जात नाही कारण त्या वस्तू खराब झालेल्या आहेत, त्यामुळे इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमध्ये नेहमी डॅश केलं जातं. हा नॉर्मल लॉस झाला. आणि पुढचा काय ॲबनॉर्मल लॉस, तो किती आहे तर तो आहे 400 वस्तूंचा. मग तो लिहिला ॲबनॉर्मल लॉस क्वांटिटी किती 400. आता एक्झाम्पलमध्ये ॲबनॉर्मल लॉस जो आहे त्याचंसुद्धा पर्सेंटेज दिले. बघा ॲबनॉर्मल लॉसचं पर्सेंटेज किती आहे, मटेरियल 100%, लेबर 80% आणि ओव्हरहेड 20%. म्हणजे 100, 80, 20. बघा मग मटेरियलमध्ये 100%, लेबरमध्ये 80% आणि ओव्हरहेडमध्ये 20%. आता फक्त काय करायचं पर्सेंटेज माहिती आहे आपल्याला, आउटपुट माहिती आहे. हे जे काय आउटपुट आहे 400 त्या 400ला पर्सेंटेजनं गुणाकार करा. 400च्या 100% किती येतं तर 400. बरोबर, 400 जे आहे त्याला गुणिले 80% करा. 400च्या 80% म्हणजे किती 320. तसंच हे जे 400 आहे त्याला शेवटचे 20%नं गुणा. 400 गुणिले 20% म्हणजे किती येणार आहे तर ते येणार आहे 80. बरोबर, त्यामुळं इथे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन पण सेम त्याचप्रमाणे जे आउटपुट आहे
त्याला फक्त पर्सेंटेजनं गुणाकार केला, आधी 100% गुणलं 400 उत्तर मिळालं, ह्या 400ला 80% गुणाकार केला 320 मिळालं, हे जे 400 आहे त्याला 20% गुणाकार केला किती 80 एवढं उत्तर आलं. त्यामुळे इथं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आलं बघा, ॲबनॉर्मल लॉसचं मटेरियलचं 400, लेबरचं 320 आणि ओव्हरहेडचं किती 80. आता जर आपण टोटल केली, इनपुटची बेरीज 10,000 आहे, आउटपुटची पण तेवढीच येते बघा. जर ह्या सर्वांची बेरीज केली तर ती 10,000 आली पाहिजे. म्हणजे जेवढ्या वस्तू तयार करायला घेतल्या त्याचं काय झालं, 700-900 वस्तू पूर्ण झाल्या, 900 वस्तू अपूर्ण आहेत, 800चा नॉर्मल लॉस आहे आणि 400चा ॲबनॉर्मल लॉस, अशी टोटल किती आली तर 10,000 आली. जेवढे इनपुट आहे तेवढंच आउटपुट येतं. ओके. आणि आता इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचे जे कॉलम्स आहेत, मटेरियलमध्ये हा इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा कॉलम आहे, लेबरमध्ये हा कॉलम आहे, ओव्हरहेडमध्ये हा कॉलम आहे, त्याची बेरीज करा. त्यामुळे मटेरियलची बेरीज किती येते बघा, ती बेरीज येते 9,200. लेबरची बेरीज किती येते बघा, ती येते 8,850 आणि ओव्हरहेडची बेरीज केली ती किती येते 8,250. हे जे काय ॲरो केलेलं आहे ह्या सर्व क्वांटिटी आपल्याला पुढच्याच टेबलमध्ये लागणार आहेत. त्यामुळं हे झालं मटेरियलचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आले 9,200, लेबरचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आले 8,850 आणि ओव्हरहेडचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आले तर 8,250 एवढं आलेलं आहे. हे झालं फर्स्ट स्टेटमेंट. आता सेकंड बघा. सेकंड आपण स्टेटमेंट तयार करतो, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. ओके. पहिला कॉलम नेहमीप्रमाणे एलिमेंट ऑफ कॉस्ट, दुसरा कॉलम टोटल कॉस्ट, तिसरा कॉलम इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आणि चौथा कॉलम कॉस्ट पर युनिट. ओके. आता एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये काय लिहायचं तर फक्त खर्चाची नावं. आपल्या एक्झाम्पलमध्ये 3 खर्चच असतात. एक म्हणजे मटेरियलचा खर्च किती आहे 40,000, लेबरचा 17,700 आणि ओव्हरहेडचा 8,250. आता फक्त एकच काळजी काय घ्यायची की मटेरियलचा खर्च आहे 40, पण तो खर्च लिहिताना तो खर्च नेहमी इनर कॉलमला लिहायचा. बघा इथं मटेरियलचा खर्च लिहिला 40,000 इनर कॉलमला. तो इनर कॉलमला का लिहायचा, कारण की त्या खर्चामधून जो आपला नॉर्मल लॉस आहे, बघा इथं नॉर्मल लॉस किती होता, इथं नॉर्मल लॉस आहे 800. ह्या नॉर्मल लॉसच्या वस्तू आपण विकल्या कितीला तर बघा इथे सांगितले स्क्रॅप रिअलाइज्ड 4 रुपीज पर युनिट. एक वस्तू 4 रुपयाला विकली. मग आपल्या नॉर्मल लॉसच्या वस्तू 800 आहेत, 800 वस्तू गुणिले 4 रुपयेप्रमाणे जर विकल्या तर आपल्याला किती रुपये मिळतील तर ते मिळतील 3,200 रुपये. 3,200 रुपये एवढे आपल्याला मिळतील. त्यामुळे हे जे काही नॉर्मल लॉस विकून आपल्याला पैसे मिळतात, खराब झालेल्या वस्तू विकून पैसे मिळतात, हे आपलं इन्कम आहे. आणि या इन्कमनं आपला जो मटेरियलचा खर्च आहे तो खर्च कमी केला जातो. म्हणून त्यातनं लेस सेल ऑफ नॉर्मल लॉस किती 3,200. हे 3,200 कसे कॅल्क्युलेट केले तर आपल्या नॉर्मल लॉसची क्वांटिटी आहे 800, बरोबर. ह्या 800 वस्तू, एक वस्तू 4 रुपयेप्रमाणे विकली, मग 800 गुणिले 4 म्हणजे किती तर 3,200. मग 40,000तनं 3,200 लेस केले, बाहेर खर्च किती आला 36,800. नेहमी मटेरियलचा खर्च लिहिताना त्यामधून नॉर्मल लॉस जो आपण विकतो, स्क्रॅपमध्ये विकतो, त्याची किंमत वजा करायची आणि राहिलेला खर्च बाहेर घ्यायचा. तो किती आला 36,800. बाकीचे खर्च आहे तसेच. बघा लेबरचा खर्च किती आहे 17,700 आणि हा 8,250. बघा इथं मग 17,700 आणि 8,250 सगळे खर्च लिहिले. पुढचं कॉलम इक्विव्हॅलंट प्रोडक्शन जे आपण आत्ताच फाइंड आउट केले आहे. बघा मटेरियलचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आले 9,200, तेच लिहिले बघा इथं 9,200. लेबरचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आलं आहे 8,850, तेच इथे घेतले 8,850. आणि ओव्हरहेडचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे 8,250, तेच इथे घेतले 8,250. ह्या तिन्ही खर्चाची बेरीज केली ती किती आली 62,750. आता कॉस्ट पर युनिट कशी फाइंड आउट केली जाते बघा. तर मटेरियलचा खर्च किती आहे 36,800, बरोबर. आणि आपलं मटेरियलचं प्रोडक्शन किती आहे 9,200. हा जो काय खर्च आहे 36,800 त्याला आपल्या प्रोडक्शननं डिवाईड करायचं. मग 36,800 भागिले 9,200, एका वस्तूचा खर्च किती आला तर 4 रुपये. म्हणजे एक वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला मटेरियल किती रुपयाचं लागतं 4 रुपयाचं. आता लेबरचा खर्च किती आहे 17,700. त्या खर्चाला आपल्या प्रोडक्शनने डिवाईड करा 8,850नं. एका वस्तूचा खर्च आला 2 रुपये. म्हणजे एक वस्तू तयार करायला 2 रुपये हा लेबरचा म्हणजेच वेजेसचा खर्च येतो. आणि शेवटी ओव्हरहेड्स
ओव्हरहेडचा खर्च आहे 8,250, त्याला डिवाइड करा आपल्या प्रोडक्शन पण आहे 8,250, म्हणजे डिवाइड करून एका वस्तूचा खर्च किती येईल तर 1 रुपया, म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी ओव्हरहेडचा खर्च किती येतो 1 रुपया. असा टोटल मिळून एका वस्तूसाठी किती खर्च येतो तर 7 रुपये एवढा खर्च येतो. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, दिस स्टेटमेंट ऑफ कॉस्ट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट द कॉस्ट पर युनिट रिक्वायर्ड फॉर प्रोड्युसिंग द गुड्स. एक वस्तू तयार करायला मटेरियलचा खर्च किती, लेबरचा खर्च किती आणि ओव्हरहेडचा खर्च किती हे फाइंड आउट करण्यासाठी हे स्टेटमेंट तयार केलं जातं. आणि तो खर्च किती आला 4, 2 आणि 1 एवढा तो खर्च आलेला आहे. ओके, ही जी काय अमाऊंट आलेली आहे 4, 2, 1 हे आपल्याला पुढच्या टेबलमध्ये लागणार आहे. पुढचं टेबल आहे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. आता या स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये फॉर्मॅट तोच आहे. एकूण 5 कॉलम, पहिला कॉलम पर्टिक्युलर्स, त्यानंतर एलिमेंट ऑफ कॉस्ट, त्यानंतर इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, फोर्थ कॉस्ट पर युनिट आणि लास्ट कॉलम टोटल कॉस्ट. याच्यामध्ये हा 1 पॉईंट आहे, हा 2 पॉईंट आहे आणि हा 3rd पॉईंट आहे. यामध्ये किती पॉईंट घ्यायचे हे डिपेंड करतं आपल्या ह्या पहिल्या स्टेटमेंटवरती. हे जे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे, पहिल्या स्टेटमेंटचं नाव काय आपलं बघा, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे आणि या पहिल्या स्टेटमेंटचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. बघा हे पहिलं स्टेटमेंट, हे जे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आहे यामध्ये ही फर्स्ट लाईन आहे, ही सेकंड लाईन आहे, ही 3rd लाईन आहे आणि ही 4th लाईन आहे. परंतु त्यापैकी जे नॉर्मल लॉस आहे तिथं डॅश 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 केलेलं आहे, त्यामुळे हे येणार नाही. तेव्हा राहतात किती पॉईंट फक्त 3. त्यातला पहिला आपण घेऊया युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड. बघा मग तिथं तेच लिहिलं आहे युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड. एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये फक्त खर्चाची नावं, नेहमीचेच खर्च, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. आता त्याचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन पाहिजे. इक्विव्हॅलंट प्रोडक्शन कुठलं तर आपण ही फर्स्ट लाईन बघतो आहे. मग इक्विव्हॅलंट प्रोडक्शन बघा, मटेरियल कॉलममध्ये इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे 7,900, लेबर कॉलममध्ये इक्विव्हॅलंट प्रोडक्शन 7,900 आणि ओव्हरहेड कॉलममध्ये इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे 7,900. तेच इथे लिहिले आहे बघा 7,900, 7,900 आणि 7,900. आता पुढं पाहिजे कॉस्ट पर युनिट, जे आपण मगाशीच फाइंड आउट केले. किती आली ती 4, 2 आणि 1 बरोबर. 30 लिहिले तर 4, 2, 1. आता फक्त काय करायचं आहे, आपल्याला एका वस्तूचा खर्च माहिती आहे 4 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपया. आपल्याला प्रोडक्शन पण दिले, मटेरियलचं प्रोडक्शन आहे 7,900 एवढं उत्पादन आहे आणि एका वस्तूचा खर्च येतो 4. मग एकूण खर्च कसा फाइंड आउट करायचा तर प्रोडक्शन 7,900 गुणिले एका वस्तूचा खर्च 4 म्हणजे खर्च आला एकूण 31,600, फक्त गुणाकार केला. तसंच लेबरचं प्रोडक्शन पण आहे 7,900 आणि एका वस्तूचा खर्च किती आहे 2, गुणाकार करा दोन्हींचा किती 15,800. तसंच ओव्हरहेड प्रोडक्शन आहे 7,900, एका वस्तूचा खर्च 1 रुपया, दोन्हींचा गुणाकार किती 7,900. म्हणजे ज्या आपल्या ह्या वस्तू आहेत ह्या तिन्हीचा मिळून एकूण खर्च किती आला तर 55,300 हा एकूण खर्च आला. ही जे काय अमाऊंट आहे ही पुढं आपल्याला पुढच्या टेबलमध्ये लागणार आहे, म्हणून याला मी स्टार केलं 1. हे झालं फर्स्ट लाईन युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड. आता सेकंड काय बघा, पहिलं स्टेटमेंट बघा तर क्लोजिंग WIP. ओके, क्लोजिंग WIP. मग बघा आता इथे तेच लिहिलेलं आहे क्लोजिंग WIP. एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये तेच मटेरियल, लेबर, ओव्हरहेड तिन्ही खर्चाची नावं. इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आता आपल्याला पाहिजे. बघा इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे बघा, हा मटेरियल कॉलम आहे, तिथे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन 900, 630 आणि 270 तेच घेतले आहे बघा इथं 900, 630 आणि 270 बरोबर. कॉस्ट पर युनिट जे वरती घेतलं ते 4, 2, 1. आता फक्त गुणाकार करा, 900 गुणिले 4 म्हणजे किती 3,600, 630 गुणिले 2 म्हणजे किती 1,260 आणि 270 गुणिले 1 म्हणजे किती 270. ह्या तिन्हींची बेरीज केली, तिन्हींची बेरीज किती आली बघा तर ह्या तिन्हींची बेरीज येते 5,130. म्हणजे ज्या आपल्या अपूर्ण वस्तू आहेत क्लोजिंग WIP त्या वस्तूंवरती आपला 5,130 एवढा खर्च झालेला आहे. हे याला पण स्टार केलं कारण हे पुढं आपल्याला प्रोसेस अकाउंटला ही अमाऊंट लागणार आहे. हे सेकंड झालं. पुढे आता बघा पहिले स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हे 2 झालेत. नॉर्मल लॉस काही येत नाही कारण त्याला डॅश डॅश आहे. राहिलं फक्त 4, त्याचं नाव काय ॲब नॉर्मल लॉस म्हणून आहे तसं तिथे लिहिलं आहे बघा ॲब नॉर्मल लॉस. एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये तेच 3 खर्च मटेरियल, लेबर, ओव्हरहेड खर्चाचं नाव. आता पाहिजे आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, हा कॉलमचं नाव इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हे आहे. मग आता बघा इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आहे, इथं मटेरियलचं दिसतं आहे 400, लेबर 320 आणि ओव्हरहेड किती 80. 400, 320 आणि 80 बघा. मग 400, 320 आणि 80 बरोबर. कॉस्ट पर युनिट
जी पाठीमागं घेतली तीच घ्यायची, 4 2 1 आणि आता फक्त गुणाकार करा. पहिला 400 गुणिले 4 किती 1600, 320 गुणिले 2 किती 640 आणि 80 गुणिले 1 किती आलं तर 80. ह्या तिन्हींची बेरीज केली, तिन्हींची बेरीज किती आली तर 2320. हा झाला आपला ॲबनॉर्मल लॉस जो आहे, हा ॲबनॉर्मल लॉस जे आपण कॅल्क्युलेशन केलं, जो ॲबनॉर्मल लॉस झाला तो किती रुपये झाला आहे तर 2320. म्हणजे त्या वस्तू ज्या खराब झाल्या त्या आपण स्क्रॅपमध्ये विकल्या ॲबनॉर्मल लॉसच्या, त्या विकेपर्यंत आपण त्याच्यावर 2320 रुपये एवढा खर्च केलेला होता विकण्यापूर्वी. त्यामुळे ही झाली ॲबनॉर्मल लॉसची किंमत किती 2320. इथे जे स्टार केलेल्या अमाऊंट्स आहेत, एक म्हणजे 55,300 ही एक, त्यानंतर क्लोजिंग WIPची रक्कम किती आली 5130 आणि आत्ता फाइंड आउट केलेली कोणती तर ॲबनॉर्मल लॉसची. या सर्व अमाऊंट आपल्याला पुढच्या टेबलमध्ये लागणार आहेत. पुढचं हे आहे ते प्रोसेस अकाउंट. ओके, हे डेबिट साईड आहे, हे क्रेडिट साईड आहे. प्रोसेसच्या डेबिटला 3 कॉलम पर्टिक्युलर युनिट्स अमाऊंट, क्रेडिटला सुद्धा 3 कॉलम पर्टिक्युलर युनिट्स आणि अमाऊंट. आता केअरफुली बघा, पहिला बेसिक नियम, ऑल एक्सपेन्सेस ऑफ प्रोसेस आर डेबिटेड टू प्रोसेस अकाउंट. प्रोसेस अकाउंटचे जे खर्च असतात ते डेबिटला लिहायचे. एक्झाम्पलमध्ये बघा खर्च 3 दिलेले आहेत. खर्च घेताना एक्झाम्पलमध्ये दिलेले जे खर्च आहेत ते आहे तसे घ्यायचे. बघा मटेरियलचा खर्च किती आहे 40,000, लेबरचा 17,700 आणि 8,250. 40, 17,700 आणि 8,250. बघा प्रोसेसच्या डेबिटला 40,000, 17,700 आणि 8,250. त्याची नावं लिहिली, टू मटेरियल, टू लेबर आणि टू ओव्हरहेड्स. ओके, फक्त एकच काय करायचं, जो मटेरियलचा खर्च लिहिला आहे त्याची फक्त क्वांटिटी पण मेन्शन करायची. एक्झाम्पलच्या फर्स्ट सेंटेन्समध्येच दिले बघा की आपण किती वस्तू तयार करायला घेतल्या तर 10,000 वस्तू, तेच क्वांटिटी इथे लिहायची किती तर 10,000 वस्तू. ओके, म्हणून क्वांटिटीमध्ये युनिट्समध्ये लिहिलं 10,000 वस्तू. बरोबर, हे झाले युनिट्समध्ये, हे झाली डेबिट साईड. आता क्रेडिट साईडला काय काय रेकॉर्ड केलं जातं बघा. एकतर दोन्हीही लॉसेस, नॉर्मल लॉस असेल ॲबनॉर्मल लॉस असेल. आपण थेरी पार्टमध्ये पाहिलेलं आहे की लॉस म्हणजे नॉमिनल अकाउंट आहे. बरोबर, नॉर्मल लॉस असो किंवा ॲबनॉर्मल लॉस, लॉस म्हणजे नॉमिनल अकाउंट आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय असतो तर डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. लॉसला नेहमी डेबिट दिलं जातं, म्हणून नॉर्मल लॉस अकाउंटला डेबिट, ॲबनॉर्मल लॉस अकाउंटला डेबिट आणि क्रेडिट कशाला तर प्रोसेस अकाउंटला. त्यामुळे ही एंट्री कशी वाचली जाते, नॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट, तसंच ॲबनॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट. मग आता क्रेडिट साईडला पहिल्यांदा लिहिला बाय नॉर्मल लॉस आणि त्याखाली बाय ॲबनॉर्मल लॉस. या एक्झाम्पलमध्ये दोन्ही लॉसेस आहेत. मग पहिल्यांदा बाय नॉर्मल लॉस, आपण नॉर्मल लॉसची क्वांटिटी किती शोधून काढली होती बघा. नॉर्मल लॉसची क्वांटिटी होती 800. बरोबर, मग तीच क्वांटिटी इथे मेन्शन केली आहे बघा, नॉर्मल लॉसची क्वांटिटी 800. आणि आपण त्या वस्तू किती रुपयाला विकल्या होत्या, नॉर्मल लॉसच्या वस्तू आपण स्क्रॅपमध्ये कितीला विकल्या होत्या बघा तर 3,200 रुपयाला. तीच तिथं अमाऊंट घ्यायची 3,200. बरोबर, हे झालं नॉर्मल लॉस. त्याखाली लिहिलं बाय ॲबनॉर्मल लॉस. आता ॲबनॉर्मल लॉस किती आहे बघा, वर्किंग नोटप्रमाणे ॲबनॉर्मल लॉस आहे 400. बघा मग तोच इथे लिहिला आहे, ॲबनॉर्मल लॉस क्वांटिटी 400, ही क्वांटिटी. आता त्या ॲबनॉर्मल लॉसची अमाऊंट कोणती घ्यायची तर हे जे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आपण तयार केलं आहे तिथं बघा सगळ्यात शेवटी ॲबनॉर्मल लॉसची आपण अमाऊंट शोधून काढली होती किती 2320. तीच इथं घ्यायची बघा 2320. नॉर्मल लॉस असेल किंवा ॲबनॉर्मल लॉस दोन्ही प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात. हे झाले क्रेडिट साईडला. आता क्रेडिट साईडला अजून काय येतं तर आपण ज्या वस्तू पूर्ण केल्या. ओके, बघा एक्झाम्पलमध्ये वाक्य काय आहे, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे पॉईंट नंबर 4 वाचा. पॉईंट नंबर 4 काय आहे, युनिट्स कंप्लिटेड. कंप्लिटेड असा शब्द आहे, म्हणजे कंप्लीट केल्या म्हणजे वस्तू पूर्ण झाल्या. आता पूर्ण झाल्या म्हणजे त्याला आपण म्हणतो फिनिश्ड गुड्स किंवा फिनिश्ड स्टॉक, आणि तो रेकॉर्ड केला जातो प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून क्रेडिटला म्हणायचं बाय फिनिश्ड स्टॉक. आपण आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये त्याला म्हणत होतो बाय युनिट्स कंप्लिटेड अँड ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. पूर्ण करून पुढच्या प्रोसेसला पाठवल्या असं आपण लिहित होतो, पण इथं त्यांनी स्पष्ट सांगितलं की युनिट्स कंप्लीट केल्या. ओके, नेक्स्ट प्रोसेसला पाठवल्या असं कुठं सांगितलं नाही, म्हणजे बहुतेक ही लास्ट प्रोसेस असेल. त्यामुळे युनिट्स कंप्लीट म्हणतात, वस्तू पूर्ण झाल्या म्हणजे कंप्लीट झाल्या म्हणजे त्या फिनिश्ड गुड्स आहे, म्हणून त्याला म्हणलं बाय फिनिश्ड स्टॉक. त्या वस्तू किती आहेत बघा, किती वस्तू आपल्या पूर्ण झाल्या तर 7,900. म्हणून क्वांटिटीमध्ये लिहिलं बघा इथं
7,900 युनिट्समध्ये. आता या 7,900 वस्तूंची अमाऊंट कुठली, तर मगाशी जे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आपण तयार केले त्याच्यामध्ये बघा सुरुवातीलाच युनिट्स इंट्रोड्यूस्ड अँड कम्प्लिटेड त्याची आपण अमाऊंट शोधून काढली होतीच, त्याला स्टार केलं होतं किती 55,300 ही त्याची अमाऊंट आहे. म्हणून बघा इथे लिहिले 55,300 बरोबर, 55,300. आणि सर्वात शेवटी लिहायचं असतं बाय क्लोजिंग WIP. जसं ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला आपण बाय क्लोजिंग स्टॉक लिहितो तसंच प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग WIP लिहायचं. बघा एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला क्लोजिंग WIPची क्वांटिटी किती आहे, क्लोजिंग WIPची क्वांटिटी आहे 900 वस्तू, म्हणून क्वांटिटीमध्ये लिहिलं, युनिट्समध्ये लिहिलं 900. आता ह्या 900 वस्तूंची अमाऊंट किती, तर ती अमाऊंट असते ह्या इव्हॅल्युएशनच्या टेबलमध्ये. बघा हे क्लोजिंग WIP आहे आणि क्लोजिंग WIPची अमाऊंट त्याला मगाशी स्टार केलं होतं, ती अमाऊंट किती आहे तर 5,130 इथं अमाऊंट घेतली बघा 5,130. ओके. आता जर तुम्ही हे टेबल क्लोज केलं, पहिल्यांदा युनिट कॉलम डेबिटची बेरीज 10,000, क्रेडिटची पण येणार आहे 10,000, दोन्ही सेम येतात आणि अमाऊंटची पण बेरीज सेम येते. डेबिटची अमाऊंट येते 65,950 आणि क्रेडिटची अमाऊंटसुद्धा किती येते 65,950. हे जे प्रोसेस अकाउंट आहे ओके ते नेहमी टॅली होतं. प्रोसेस अकाउंटच्या डेबिटला ऑन द डेबिट साईड ऑफ प्रोसेस अकाउंट ऑल एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड, दिस इज फर्स्ट. Second point is on the credit side of process account both normal loss and abnormal loss are recorded. Normal loss and abnormal loss process accountच्या क्रेडिटला येतात. त्याचबरोबर प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग WIP जसं क्लोजिंग स्टॉक आहे तसंच क्लोजिंग WIP क्रेडिटला येतो आणि जेवढ्या वस्तू कंप्लीट केल्यात ओके त्याला आपण फिनिश्ड स्टॉक म्हणतो, त्या आपण पूर्ण झाले असतील तर फिनिश्ड स्टॉक आणि नेक्स्ट प्रोसेसला पाठवले असतील तर बाय ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस हे क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलं जातं आणि बोथ द साईड्स टोटल ॲटोमॅटिकली टॅली होते. मध्ये युनिट कॉलम असेल किंवा अमाऊंट कॉलम असेल दोन्हीही बाजूची बेरीज ही टॅली होते. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज एक्झाम्पल. In this particular example, we have seen the accounting treatment of normal loss and abnormal loss. Okay, you should note down this example and solution in your notebook. So thank you.